हाय गाईज. आजचा व्हिडिओ थोडासा डिफरंट आहे. युजली बड्डेला एक्साइटमेंट असते, सेलिब्रेशन असतं, बट दिस टाईम इज नॉट द सेम. टुडे इज माय बड्डे, बट ऑनेस्टली सांगायचं तर मला बिलकुल पण सेलिब्रेट करायचा मूड नाही आहे. एक्साइटमेंटच नाही आहे यावेळेस. लास्ट इयर मी माझा बड्डे दीदीसोबत सेलिब्रेट केला होता, म्हणजे दीदी होती माझ्या बड्डेला आणि मला माहीत नव्हतं की तो बड्डे माझा दीदीसोबतचा लास्ट बड्डे असेल. सो आज खूप सारे मेसेज येत आहेत, कॉल येत आहेत, बड्डे विशेस येत आहेत. सगळं काही असून पण काहीतरी मिसिंग फील होतंय, बिकॉज दीदीसोबत नाही आहे. इथून मागचे सगळे बड्डेज, मोस्ट ऑफ द बड्डेजला दीदी माझ्यासोबत असायची. प्रत्येक बड्डेला ती होती. काही ना काहीतरी प्लॅनिंग करायची, छोटे मोठे गिफ्ट्स द्यायची. म्हणजे मी जन्मल्यापासून जेव्हापासून मला आठवतंय, प्रत्येक बड्डेमध्ये, प्रत्येक वर्षी माझ्या बड्डेच्या दिवशी दीदी असायची आणि त्या मोमेंट्स मला सगळ्या आज फ्लॅशबॅक होत आहेत आणि सगळ्या गोष्टी आठवत आहेत. लहानपणीपासूनच्या दीदीसोबतच्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी, सगळं एकदम असं फ्लॅशबॅक होतंय मला डोक्यामध्ये. म्हणजे आणखीन पण मला विश्वास बसत नाही की ती गोष्ट झाली आहे. सगळं आता पण तेवढंच आठवतंय. सो यावर्षी ती नाही आहे तर बिलकुल कुठलीच गोष्ट करायचा मूड नाही आहे. इव्हन मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सला सांगितलं होतं, सगळ्यांना मी सांगून ठेवलं होतं की यावेळेस प्लीज माझा बड्डे करू नका, कुठलंही सेलिब्रेशन करू नका, मला यावेळेस केक कटिंग करायचं नाही, मला काहीच करायचं नाही आहे. सो मी असं पहिलेच सगळ्याला सांगितलं होतं की यावेळेस खरंच काही करायचं नाही. आणि साईचा बड्डेच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की यावेळेस मी फक्त साईचा बड्डे करतोय, कारण की साईला मला तसं फील नव्हतं करून द्यायचं की काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी तुझ्या आयुष्यात आज नाही आहे म्हणून तुझा बड्डे होत नाही आहे. हे मला साईला फील करून द्यायचं नव्हतं, म्हणून आम्ही साईचा बड्डे छान सेलिब्रेट केला. पण खरंच मला माझा बड्डे सेलिब्रेट करायची बिलकुल पण इच्छा नाही. त्यामुळे यावेळेस थोडंसं सगळ्याला सांगितलं पहिलेच की यार प्लीज यावेळेस नको काही करायला. सगळ्यांची इच्छा आहे, सगळ्याला वाटते की आपण याचा बड्डे करू. पण मी छान पण सांगितलं होतं पहिलेच की नको यावेळेस, तुम्ही प्लीज काहीच नको करू. आपण पुढच्या वेळेस करू पण यावेळेस नको. सो यावेळेसचा बड्डे एकदम असंच प्लेन असणार आहे, नॉर्मल असणार आहे. लाईफच्या या फेजमध्ये आल्यावर ना गाईज एवढी गोष्ट कळली आहे की लाईफ खूप जास्त अनप्रेडिक्टेबल आहे, खूप जास्त अनप्रेडिक्टेबल आहे. कुठली गोष्ट कधी होऊ शकते माहीत नाही, कुठली व्यक्ती आपल्याला कधी सोडून जाऊ शकते माहीत नाही. म्हणजे आज आपल्यासोबत असेल, मे बी उद्या नसेल, असं पण होऊ शकतं. त्यामुळे मी एवढं खूप जास्त चांगलं शिकलो आहे की आपण लोकांना खूप आपल्या लोकांना म्हणजे आपण आपल्या घरच्यांना, लोकांना आपण कधीच फॉर ग्रांटेड घेत नाही, पण आपण सगळ्यात जास्त फॉर ग्रांटेड घेतो आपल्या घरच्यांना. सो मी एवढं शिकलो आहे की आपल्या घरच्यांना कधीच फॉर ग्रांटेड घ्यायचं नाही. तुम्हाला जेवढा टाईम त्यांच्यासोबत स्पेंड करता येईल तेवढा टाईम त्यांच्यासोबत स्पेंड करा. जेवढं काय तुम्हाला त्यांच्यासोबत करता येईल तेवढं तुम्ही स्पेंड करा. फिरा, मज्जा करा, जे काय करता येईल करा. त्यांना कळू द्या की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता. त्यांना हग करा. जे काय करता येईल त्यांच्यासोबत करा. पण एवढं सांगेल की लाईफ खूप जास्त अनप्रिडिक्टेबल आहे. सो जेवढं काय तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी करता येईल तेवढं करा आणि बिलकुल कोणालाच तुम्ही एकदम असं फॉर ग्रांटेड घेऊ नका. तेवढं मी लक्ष नाही द्यायचो. आणि एवढंच कळालं आता या फेजमध्ये येऊन की फॅमिलीला कधीच फॉर ग्रांटेड घ्यायचं नाही. त्यांना त्यांच्यासोबत जेवढा टाईम स्पेंड करता येईल तेवढा टाईम स्पेंड करायचा. त्यांच्यासोबत जेवढी मजा करता येईल तेवढी मजा करायची. त्यांना कुठल्या गोष्टीची कमी पडून द्यायची नाही. काय माहिती आहे, मे बी आज आपल्यासोबत सगळे आहेत, उद्या कोणीतरी नसेल आणि माणूस गेल्याच्या नंतर रिग्रेट करण्यात काहीच पॉईंट नाही आहे. त्यामुळे असताना आपण एकमेकांना एवढा जीव लावा की नंतर कधी असं रिग्रेट होणार नाही की यार आपण आपल्या फॅमिलीला वेळ दिला नाही, आपण आपल्या फॅमिलीसाठी काही केलं नाही. हे रिग्रेट लाईफमध्ये कुठलीच गोष्ट भरून काढत नाही आणि त्या व्यक्तीला पण कुठली गोष्ट रिप्लेस करू शकत. फर्स्ट टाइम असं होतं की आत्तापर्यंत मी आता माझा 27th हा बड्डे, आत्तापर्यंत माझा एक पण बड्डे असा खाली गेला नाही. प्रत्येक बड्डे खूप जास्त मजा केली आहे, खूप जास्त, खूप म्हणजे खूप एक्सायटेड असायचो मी आत्तापर्यंत बड्डेला, खूप मजा करायचो. पण यावेळेस बिलकुल पण मूड नाही आहे. एक्साइटमेंट, झिरो एक्साइटमेंट आहे. आणि कधी माहीत नव्हतं की असा पण दिवस येईल, असा पण बड्डे येईल. इथून पुढे काय होतं ना, दीदी गेल्यापासून प्रत्येक दिवस जो फर्स्ट टाइम होतोय, साईचा बड्डे, वॉट एव्हर जे पण फर्स्ट टाइम होतो, तो दिवस जसा जसा परत येतोय ना, तो सगळं परत असं आठवायला लागतं आणि मग मूड ऑफ होऊन जातो. सो इफ यू आर वॉचिंग दिस, प्लीज व्हॅल्यू युअर पीपल, कॉल देम, हग देम, स्पेंड टाईम विथ देम. लास्ट इयर पण माझ्या बड्डेच्या वेळेसच असंच, तुम्हाला आठवत असेल की मी लास्ट इयरच्या ब्लॉगमध्ये दिदी होती तेव्हा, लास्ट इयर पण असा प्रॉब्लेम झाला होता की मम्मीची शुगर खूप जास्त हाय झाली होती आणि हाय शुगरमुळे मम्मीचा एक डोळा वाकडा झाला होता, म्हणजे असं थोडासा असं बांगा झाला होता. त्यावेळेस दिदी माझ्या बड्डेला आली होती तेव्हा तिला ते कळालं होतं. त्यानंतर दिदी लिटरली 2 महिने मम्मीसोबत राहिली होती, तिला बरं नव्हतं म्हणून. सो मम्मीला किंवा माझ्या फॅमिलीला कुठला पण प्रॉब्लेम यायचा, त्यावेळेस दिदी एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून आमच्यासोबत, माझ्यासोबत उभं राहायची. त्यावेळेस मी खूप रिलॅक्स असायचो की यार माझी बहीण आहे जी माझ्या फॅमिलीची केअर करते. तेव्हा मी बाहेर जाऊन काम करू शकायचं. मी थोडंसं रिलॅक्स असायचो की घरी माझी दीदी आहे तर ठीक आहे, मम्मीचीच काळजी घेईल, पप्पाची काळजी घेईल, सगळ्या गोष्टी करेल. तर तेव्हा मी असं रिलॅक्स असायचो.
पण आता एवढा प्रत्येक गोष्टीला एवढं मी तिला मिस करतो. एव्हरी सिंगल मोमेंट गाईज मी तुम्हाला सांगू शकत नाही. एव्हरी सिंगल मोमेंट कुठली पण गोष्ट मला तिची आठवण करून देते आणि मला त्याचा खूप जास्त त्रास होतो. पण असं आहे की बॉईज असतात, मेन्स असतात, ते इमोशन्स दाखवू शकत नाहीत किंवा मग शेअर करू शकत नाहीत. किंवा मी बघतो की मम्मी आता पण सारखं रोज रडते, इवन रोज रडते. पप्पाला पण फर्स्ट टाइम रडताना बघितलं आणि त्यानंतर मी आता पप्पांना सारखं मध्ये मध्ये काही ना काहीतरी गोष्टीमध्ये रडताना बघतोय. तर कधीच मी माझ्या पप्पांना रडताना बघितलं नव्हतं दीदीचं लग्न झाल्याच्या नंतर. आणि आता कंटिन्यू ते बघतो आणि मी एवढं जास्त स्ट्रॉंग बनतो त्यांच्यासमोर की मी मी कधी मला रडायचं असेल तर मी एकट्याच जाऊन रडतो. मी कधीच त्यांच्यासमोर जाऊन रडत नाही, कारण की मला वाटतं की यार मी रडलो तर ते आणखीन जास्त वीक होतील. सो काय माहिती ही अशी पॉवर कुठून येते की एवढं इमोशनल टॉपिक असताना मग घरी मी एवढं कंट्रोल करू स्वतःला की मला नाही, मी खूप स्ट्रॉंग रडतो त्यावेळेला, नंतर बाहेर जाऊन रडतो. लास्ट इयर मी ते सांगत होतो की लास्ट इयर जेव्हा दीदी माझ्या बड्डेला आली होती तेव्हा दीदीला कळलं होतं की मम्मीच्या डोळ्याचं ते झालं. दीदी तेव्हा 2-3 महिने इथे राहिली होती आणि त्यानंतर म्हणजे मी तेव्हा खूप जास्त रिलॅक्स असायचो की मम्मीला काही झालं, पप्पाला काही झालं, वॉटर माझ्या फॅमिलीला कुठलाही प्रॉब्लेम झाला, माझी बहीण माझ्यासोबत एकदम स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून असायची. आता तो सपोर्टच माझ्यासोबत नाही म्हणून मला खूप जास्त त्रास होते. आता मम्मीची तब्येत मागे, आता मम्मीला चक्कर वगैरे होती, मम्मी चक्करून पडली पण होती. लिटरली आता 4-5 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. मम्मीला खूप जास्त ॲसिडिटी झाली. ॲसिडिटी झाल्याच्या नंतर मम्मीला कफ झाला. कफमुळे आणखीन तिला थोडं इन्फेक्शन झालं. आणि तिचं असं आहे मम्मीचं पहिल्यापासूनच, म्हणजे जेव्हा ती म्हणते की जेव्हापासून दीदी पोटात होती तेव्हापासून तिला जेव्हा उलटी होती तर उलटी झाली की तिला चक्कर येते. तर लिटरली मम्मीला त्या दिवशीपासून रात्रीनं 7-8 उलट्या होत होत्या. उलट्यामध्ये प्रत्येक वेळेस चक्कर येऊन पडली. एकदा ती लिटरली उठली, मला तिने उठवली की अक्षय मला उलटी काहीतरी होते. ती उठली आणि सडनली एकदम डायरेक्ट खाली पडली डोक्यावरती, आत्ताच 4-5 दिवसापूर्वी. सो माझं कुठे लक्षच लागत नाही, माझं कुठं मनच लागत नाही की मी यांना सोडून कुठे जाऊ पण शकत नाही, काय काही करू शकत नाही. करू शकत नाही म्हणजे माझी समजतं ना, मी थोडंसं असं घाबरतो की यार फॅमिलीला सोडून कसं काय करणार, कसं काय करणार. तर असं थोडंसं काय बोलता, तो एक सपोर्ट होता माझ्यासोबत आत्तापर्यंत, मागच्या वर्षापर्यंत. तो आता नाही तर तो मी खूप जास्त मिस करून तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत की काय आहे. सो आणि त्यानंतर दीदीकडनं माझा बड्डे लास्ट इयर बड्डे झाला, त्यानंतर दीदी तिकडे गेली आणि एप्रिल, मे, जून, जुलै 3 महिन्यामध्येच जे नव्हतं व्हायचं त्या गोष्टी झाल्या. सो सो असं आहे की यावेळेस नाही मला बड्डे सेलिब्रेट करावं वाटत आणि सो मी ते नाही करणार आहे. सो आज माझ्यासाठी बड्डे आहे जस्ट एक नॉर्मल डे विथ लॉट्स ऑफ मेमरीज. Thank you so much for listening. And if you have someone special in your life, please don't wait for special days. Make every single day special with them. Thank you so much for listening and happy birthday to me without being happy. Bye bye.